थेट जाऊयात. आमदार रोहित पवार बोलतात. याच्यामुळे हजारो मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास हा सहन करावा लागलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये, कल्याणमध्ये आणि इतरही ठिकाणी ज्या परीक्षा झाल्या तिथं कोणाचाच पेपर पूर्ण झाला नाही. त्यामुळे या विषयाच्या बाबतीत मीडियामध्ये आम्ही बोललो होतो. आता या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो हायकोर्टच्या, त्यांना तिथं विनंती केली आहे आणि या दोघांशी बोलल्यानंतर आणि खास करून जे आपले रजिस्ट्रार जनरल साहेब आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्याचबरोबर ते स्वतः जे चीफ जस्टिस त्यांच्या बाबतीतला निर्णय घेऊ शकतात, त्यांच्याकडनं पूर्ण अधिकार आहेत. त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी आम्हाला सांगितलं अजिबात तुम्ही काळजी करू नका, विद्यार्थ्यांच्या बाजूली सकारात्मक निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही तिथं घेणार आहोत. वस्तुस्थिती मुलांच्या वतीने आम्ही त्यांना सांगितलेली आहे. जे जे काय घडलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे, त्यांना पत्रसुद्धा तिथे दिलेलं आहे, आमची अपेक्षा आहे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये हायकोर्ट मुंबईकडनं योग्य असा निर्णय त्या ठिकाणी मुलांच्या बाजूली घेतला जाईल. मुलांवर झालेला अन्याय हा दूर केला जाईल असा आम्हाला आत्ता या दोन्ही अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर विश्वास आहे. पण दादा वारंवार पेपर फुटी प्रकरण असेल, पुन्हा एकदा ह्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युवा तरुण पिढींसाठी जे कुठेतरी परिणाम होऊ शकतो. कारण अभ्यास करणं असेल, परत ह्या लिपिक परीक्षा संदर्भात कुठेतरी युवांवरती हा एक परिणाम होऊ शकतो का त्यांच्या मनावर? डिमोरलाइज होतात. 100% तिथं होतात. नीट परीक्षेच्या मी बघितलं की जो एक मौसम असतो, म्हणजे आपण एका चांगल्या वातावरणात अभ्यास करतो, आता पेपरला उद्या जायचं आणि पेपर फुटला असं आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपला जो काही मॉरल असतं, आपला जो उत्साह असतो तो कुठेतरी डिस्टर्ब होऊन जातो आणि त्याच्यामुळेच 20 ते 25 मुला-मुलींनी नीटच्या बाबतीत तिथं आत्महत्या केलेलं आपण सगळ्यांनी तिथं बघितलं आहे. दुसरी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा आत्महत्या तिथं झालेल्या आहेत. त्याच्याचबरोबर MPSCचा पेपर फुटला, तलाठीचा पेपर फुटला, त्याच्याचबरोबर CETच्या बाबतीतसुद्धा आता शंका लोक घ्यायला लागलेत. त्यामुळे कुठं ना कुठंतरी ज्याच्यामुळे मुलांचं भवितव्य होऊ शकतं, भविष्य चांगल्या दिशेने जाऊ शकतं, त्या विषयामध्येच जर पेपर फुटत असतील आणि चुका होत असतील तर नक्कीच हे चुकीचं आहे. हायकोर्टची याच्यामध्ये चूक नसावी, पण ज्या कंपनीला तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलं ती एक प्रायव्हेट कंपनी आहे. त्या प्रायव्हेट कंपनीच्या चुकीमुळे हा हायकोर्टची लिपिक पदाच्या बाबतीतला विषय झालेला आहे. खरं तर आणि जर तुम्हाला नवीन पद्धत आणायची असेल, ही जी काही सॉफ्टवेअर आणि प्रायव्हेटची जी पद्धत आणली आहे ही खरं तर नवीन पद्धत आहे. 16 तारखेला परीक्षा होती, 13 तारखेला त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही अशा पद्धतीने परीक्षा घेणार आहोत. म्हणजे 3 दिवसाआधी हे तुम्ही डिक्लेअर करत असाल, हे योग्य नाही. त्यामुळे कुठंतरी 6 महिने आधी सांगायला पाहिजे होतं. मुलांनी त्या पद्धतीने अभ्यास केला असता, प्रॅक्टिस केली असती. अचानक सांगितलं आणि ते सुद्धा जेव्हा परीक्षा झाली त्यात अडचणी आल्यात. त्यामुळे ही जी प्रायव्हेट कंपनी आहे, जिली हे जे काही सॉफ्टवेअर केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई तिथं झाली पाहिजे अशी आमची मागणी. आणि पेपर जे काही काल झाले त्याच्यात बऱ्याच अडचणी आल्या, एक्झाम होणं ही मुलांची मागणी जी आम्ही या अधिकाऱ्यांसमोर तिथं प्रामाणिकपणे मांडलेली आहे. सर, काही प्रमाणात राज्य सरकार जबाबदार आहे कुठं या संदर्भात? इथे राज्य सरकार जबाबदार आहे असं आपल्याला डायरेक्ट म्हणता येणार नाही. हायकोर्टसुद्धा तसं जबाबदार आहे असंही तिथं म्हणता येणार नाही. हायकोर्टमध्ये बरीच कामं असतात आणि त्याच्यात एक काम ही परीक्षा घेणं असतं. आणि हे जे काही कंपनी आहे ज्याला काम दिलं गेलं हे कोणाच्या अध्यक्षतेखाली दिलं गेलं हे थोडंसं आपल्याला अभ्यासावं लागेल. पण पूर्णपणे ज्या कंपनीला काम दिलं गेलं ती कंपनी या गोष्टीसाठी जबाबदार आहे हे मात्र त्या ठिकाणी तितकंच खरं.